नाही सर, आम्ही हात टेकले, आता काय भूमिका घेणार आम्ही? एवढा अत्याचार आमच्या समोर एका मुलीला ओढत फरफडत नेलं, पण विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेत तुम्ही. काय दोष आहे त्यांचा? दहशतवादी आहेत का तुम्ही? एवढा जुलूम करता? शांतता मार्गाने मागण्या मांडत होते मुलं. राष्ट्रगीत म्हणत असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज केला तुम्ही. एवढा अत्याचार आमच्या समोर एका मुलीला ओढत फरफडत नेलं. म्हणजे काल रात्री घडलं. परवा दिवशी ओढत फरफटत नेलं, तिला 2 वाजेपर्यंत बसवलं. आमच्यातले कितीतरी पोरं 56 विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेत तुम्ही. काय दोष आहे त्यांचा? त्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून आले ना हो ते? उगाच आले का? त्यांना असं वाटतं पैसे देऊन आले का हो सर? आम्ही नाही सर, आम्ही हात टेकले, आता काय भूमिका घेणार आम्ही? सगळी ताकद लावली. फक्त जर विद्यार्थ्यांना कुणी काही केलं ना, ही जबाबदारी सरकारची. मी पोट तिडकीनं सांगते, माझ्या ह्याच्यामध्ये 1% पण तुम्ही हे काढू नाही शकत. मी इथं फक्त त्या पोरांसाठी आले, ज्यांची तळमळ मी पाहिली. माझं स्वतः PSI ला वय बसते, तरी मी आज त्यांच्यासाठी का लढते माहितीये? मी बघितलं हो त्यांना जवळून. मरतील पोरं जर विद्यार्थ्यांना काही झालं ना सर. मी हात टेकले सर. मी कुठपर्यंत लढू एकटी पोरगी? सांगा तुम्ही. कुणी नाही आता आमच्या सोबत, तरी पण मी इथं उभी आहे. माझा पण पेपर आहे उद्या, तरी पण मी इथं आहे. माझी उभं राहायची पण तयारी नाही. मला माहित नाही मी पेपर सेंटर पर्यंत व्यवस्थित जाऊ शकते की नाही, तरी पण थांबली इथं मी. माझी पूर्ण ताकदीनं लढले मी. 100 नाही, 1000% माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं केलं मी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी. तर सरकारने आमचं फक्त एवढीच इच्छा होती की नोटिफिकेशन काढून जे काय असेल ऑफिशियल तुम्ही सांगा, काय भूमिका आहे तुमची, तुम्ही कसा सर्वसमावेशक न्याय देणार आहे वगैरे.